BLS म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकणार आहोत ते जाणून घेऊया. या मॉड्यूलमध्ये आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे BLS, श्वसन प्रणाली, सायनोसिस, कृत्रिमरित्या श्वास देणे, श्वास मार्गातील अडथळे दूर करणे म्हणजेच FBAO, हृदयविकाराचा झटका व त्याची जोखीम, बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करणे याबद्दल शिकणार आहोत. तसेच आपण बेसिक लाईफ सपोर्ट पुरवण्यामध्ये स्वयंसेवकांची भूमिका याबद्दल जाणून घेणार आहोत. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्हाला श्वसन मार्गातील अंशतः किंवा पूर्ण अडथळ्यांची कारणे समजावता येतील. श्वसन मार्गामध्ये अडथळा असो वा नसो, प्रौढ, मुले आणि बालकांमध्ये रेस्क्यू ब्रीथिंग कसे करावे हे प्रात्यक्षिक करून दाखवता येईल. प्रौढ, मुले आणि बालकांचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करणे म्हणजे CPR प्रक्रियेचे वर्णन करता येईल. प्रौढांसाठी 2 बचावकर्त्यांनी CPR कसा द्यावा हे प्रात्यक्षिक दाखवता येईल आणि स्वयंसेवकांची भूमिका समजावून सांगता येईल. बेसिक लाईफ सपोर्ट आणि हृदय व श्वसन पुन्हा सुरू करणे म्हणजेच CPR देणे या प्रक्रियेद्वारे फर्स्ट रिस्पॉन्डर आपत्कालीन वैद्यकीय सेवा किंवा प्रगत वैद्यकीय मदत मिळेपर्यंत पीडिताला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो. BLS अशी वैद्यकीय सेवा आहे ज्याद्वारे आपण दवाखान्यामधील अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत पीडितांचे प्राणघातक जोखमींपासून व जखमांपासून सुरक्षा करू शकतो. ही वैद्यकीय सेवा आपत्कालीन तंत्रज्ञ, पॅरामेडिक्स आणि पात्र स्वयंसेवकांद्वारे दिली जाऊ शकते. आता मानवी श्वसन प्रणाली समजून घेऊया. मानवामधील श्वसन प्रणाली 4 घटकांची बनलेली असते. श्वसन मार्ग ज्यामध्ये वरचा श्वसन मार्ग व खालचा श्वसन मार्ग, न्यूरोमस्क्युलर सिस्टम ज्यामध्ये मेंदूमधील रेस्पिरेटरी सेंटर, रेस्पिरेटरी मसल आणि 2 अल्व्हिओलीला जोडणाऱ्या चेतापेशी, अल्व्हिओलीला वेढणाऱ्या रक्तवाहिन्या, कॅपिलरीज, आर्टरीज आणि व्हेन्स. अल्व्हिओली कॅपिलरीजने वेढलेल्या असतात. मेंदूने थोरॅक्स मधील मसल्सला आणि डायाफ्रामला पाठवलेल्या सिग्नलमुळे श्वसन शक्य होते. प्रत्येक श्वासाबरोबर श्वसन मार्गातून आलेली हवा अल्व्हिओली पर्यंत पोहोचवल्या जाते, जिथे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची देवाणघेवाण होते. रक्ताभिसरण संस्थेसोबत तारतम्य साधत श्वसन संस्था जीवनासाठी आवश्यक ऑक्सिजन रक्तातला पुरवतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यास मदत करतो. आता आपण एका व्यक्तीच्या श्वासाची तपासणी कशी करावी ते जाणून घेऊया. श्वासाची उपस्थिती तपासण्यासाठी आपण लुक, लिसन आणि फील म्हणजेच LLF पद्धतीचा वापर करतो. आता आपण योग्य श्वास, अयोग्य श्वास किंवा अनुपस्थित श्वासाबद्दल जाणून घेऊया. योग्य श्वास हे तेव्हा असते जेव्हा प्रत्येक श्वासाबरोबर छाती आणि पोट योग्यरित्या वर खाली होते. योग्य श्वसनामध्ये हवा फुफ्फुसाच्या आत सहज व बाहेर घेतल्या जाते. तसेच श्वास घेण्यासाठी विशेष मेहनत करावी लागत नाही. अयोग्य श्वास हे तेव्हा असते जेव्हा छाती आणि पोटाचे योग्यरित्या उत्थान होत नाही. श्वास घेताना घरघर असा आवाज येतो. श्वास घेताना दम लागणे. तसेच श्वास घेताना श्वसनाच्या वाढलेल्या प्रयत्नांवर सायनोसिस किंवा त्वचेचा निळसर रंग बदलतो. श्वसन दरात बिघाड होतो आणि अल्टर्ड मेंटल स्टेटस ही परिस्थिती निर्माण होते. श्वास बंद असणे म्हणजे छाती किंवा पोटाची कोणतीही हालचाल नसणे आणि तोंड किंवा नाकातून हवा बाहेर न येणे अशी परिस्थिती निर्माण होते. पुढे आपण सायनोसिस काय असते हे जाणून घेऊया. रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा आणि म्युकस मेम्ब्रेनचे निळसर होणे म्हणजेच निलिमा म्हणजे सायनोसिस होय. श्वास मार्गात एखादा अडथळा येणे, वातावरणात ऑक्सिजनची कमी असणे, श्वसन संस्थेमध्ये गंभीर इंजुरी होणे यामुळे सायनोसिस होतो.
सायनोसिस प्रामुख्याने ओठ, कान, नाकपुड्या आणि नखांमध्ये आढळते. वायुमार्ग उघडण्यासाठी हेड टिल चिन लिफ्ट आणि जॉ थ्रस्ट मेथड या दोन तंत्रांचा वापर केला जातोय. प्रत्येक तंत्र जाणून घेण्यासाठी क्लिक करा. हेड टिल चिन लिफ्ट ही वायुमार्ग उघडण्याची प्रसिद्ध पद्धत आहे, परंतु डोक्याची, मानेची किंवा मेरुदंडाची इजा असल्याचा संशय असेल तर ही पद्धत वापरू नका. या पद्धतीच्या प्रक्रियेबद्दल माहिती घेऊया. रुग्णाचा चेहरा वर करून झोपवा. रुग्णाच्या खांद्याजवळ गुडघ्यावर बसा. एक हात कपाळावर ठेवा आणि दुसऱ्या हाताच्या बोटांचे टोक रुग्णाच्या जबड्याच्या हाडावर ठेवा. जबडा उचलून घ्या. चीनला आधार देऊन एकाच वेळी डोके जितके शक्य आहे तितके मागे झुकवा. बालक आणि मुलांसाठी त्यांना स्लीपिंग पोझिशन मध्ये ठेवा. अधिक ताण देऊ नका. हेड टिल चिन लिफ्ट करताना काही आवश्यक खबरदारी घ्या. नेहमी रुग्णांचे तोंड थोडेसे उघडे ठेवा. रुग्णाच्या खालच्या ओठावर अंगठ्याने धरून ठेवा. रुग्णाच्या चीन खाली मऊ उतीमध्ये कधीही बोटे खुपसू नका. वायुमार्ग उघडल्यानंतर श्वास तपासा. बघा, ऐका आणि अनुभव घ्या. रुग्ण श्वास घेत नसेल तर त्याला कृत्रिम श्वास द्या. वायुमार्ग उघडा नसल्यास असे गृहीत धरा की वायुमार्गात अडथळा आलेला आहे. जॉ थ्रस्ट ही एकमेव पद्धत आहे जी बेशुद्ध रुग्णावर शिफारस केली जाते. डोक्याची, मानेची किंवा मेरुदंडाची इजा झाल्याचा संशय असल्यास सुद्धा या पद्धतीचा उपयोग केला जातो. या प्रक्रियेची माहिती घेऊया. रुग्णाला चेहरा वर करून झोपवा. रुग्णाच्या डोक्यावर मागच्या बाजूला बसा. रुग्णाच्या डोक्याजवळ तुमचे कोपर ठेवा, ज्या पृष्ठभागावर रुग्ण झोपलेला आहे. दोन्ही हात रुग्णाच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला ठेवा. रुग्णाच्या जबड्याचा कोन दोन्ही बाजूंनी धरून ठेवा. बालक किंवा मुलांसाठी 2 ते 3 बोटे वापरा. दोन्ही हातांनी जबड्याला उघडण्याचा प्रयत्न करा. गरज भासल्यास अंगठ्याचा वापर करून रुग्णाचे तोंड थोडेसे उघडे ठेवा. जर वायुमार्ग उघडत नसेल तर पुन्हा प्रयत्न करा. आवश्यक असल्यास पुन्हा स्थिती बदलून तपासा. वायुमार्ग सहाय्यक वापरण्याचा विचार करा. एकदा रुग्णाचा वायुमार्ग उघडला की रुग्णाला अपुरा किंवा श्वास न घेणाऱ्या स्थितीत कृत्रिम श्वास पुरवू शकता. कृत्रिम श्वास देण्याच्या अनेक टेक्निक आहेत. यापैकी 3 तंत्रांमध्ये तुम्ही प्रवीण असणे आवश्यक आहे, ज्याचे प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे आहेत: माउथ टू मास्क, माउथ टू बॅरियर, माउथ टू डिव्हाइस आणि माउथ टू माउथ. आता प्रौढांसाठी श्वसन दर आणि कालावधी पाहूया. प्रौढांमध्ये 12 ते 20 श्वास प्रति मिनिट, मुलांमध्ये 15 ते 30 श्वास प्रति मिनिट आणि बालकांमध्ये 25 ते 50 श्वास प्रति मिनिट असतात. वयानुसार श्वसन दर बदलतो. श्वसन दर समजून घेण्यासाठी तक्ता पहा. बालक आणि नवजात मुलांसाठी छातीच्या योग्य उत्थानासाठी पफचा वापर करा, जेणेकरून अतिश्वास दिला जाणार नाही. चला बचावकर्त्यांसाठी धोक्यांबद्दल चर्चा करूया. रक्तजन्य किंवा हवेच्या माध्यमातून पसरणारे रोग मास्क, हातमोजे आणि डोळे संरक्षण करून टाळता येतात. बॅग वॉल मास्क किंवा पॉकेट मास्क वापरा. रुग्णाच्या दूषितपणामुळे होणाऱ्या रसायनांच्या संपर्काचा धोका टाळण्यासाठी रुग्णास प्रथम प्रदूषण मुक्त करणे आवश्यक आहे. वन वे वॉल्व असलेला पॉकेट मास्क किंवा BVO वापरल्याने संसर्ग टाळता येतो. गॅस्ट्रिक डिस्टेन्शनची समस्या रेस्क्यू श्वसनादरम्यान होऊ शकते, ज्यामुळे काही हवा रुग्णाच्या पोटात जाऊ शकते. यामुळे पोट फुगू शकते किंवा डिस्टेंड होऊ शकते. रुग्णाच्या डोक्याची योग्य स्थिती ठेवून आणि अतिशय वेगाने किंवा जोराने श्वसन देणे टाळून हे टाळता येते. रुग्णाची छाती पुरेशी वर येईल एवढाच कृत्रिम श्वास रुग्णाला देण्यात यावा. नाडी आणि पुरेशी श्वसन असलेल्या रुग्णाला रिकव्हरी पोझिशन मध्ये ठेवा.
ही स्थिती गुरुत्वाकर्षणाचा वापर करून वायुमार्ग स्वच्छ ठेवते आणि तोंडातील द्रव बाहेर पडू देते. जर रुग्ण बेशुद्ध परंतु जखमी नसलेला आणि योग्यरित्या श्वास घेत असेल तर त्याला या स्थितीत ठेवा. रुग्णाच्या वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत रुग्णाला रिकव्हरी पोझिशन मध्ये ठेवा. डोक्याची किंवा मानेची दुखापत किंवा मेरुदंडाची दुखापत असल्याची शंका असल्यास रुग्णाला रिकव्हरी पोझिशन मध्ये हलवू नका. माउथ टू मास्क श्वास देण्याच्या प्रक्रियेमध्ये पॉकेट फेस मास्कचा वापर करा ज्यामध्ये सिंगल वे वॉल असेल. त्यामुळे रुग्णाशी थेट संपर्क टळतो आणि उलटीमुळे होणाऱ्या संसर्गाची शक्यता कमी होते. चला प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. मास्क रुग्णाच्या तोंड आणि नाकावर ठेवा ज्याचे वरचे भाग नाकाच्या फुलावर आणि खालचा भाग चीनवर असेल. मास्कच्या कडेला घट्ट सील करण्यासाठी तुमच्या हाताच्या तळव्याचा आणि अंगठ्याचा वापर करा. माउथ टू बॅरियर डिव्हाइस वायुविजन प्रक्रियेमध्ये दोन प्रकारची उपकरणे आहेत, मास्क आणि शील्ड्स. बहुतेक उपकरणामध्ये एक मार्ग वाल्व असते परंतु बाहेर जाण्याचे पोर्ट नसते. रुग्णाच्या तोंडाभोवती बॅरियर डिव्हाइस ठेवा आणि वायुमार्ग योग्यरित्या उघडा. योग्य दराने आणि खोलीत श्वास देताना छातीच्या वर येण्यावर लक्ष ठेवा. रुग्णाचा श्वास बाहेर जाण्याची प्रक्रिया समजून घेऊया. योग्य दराने कृत्रिम श्वसन द्या. तसेच रुग्णाच्या छातीचे वर येणे व खाली जाणे याचे निरीक्षण करा. चला माउथ टू माउथ व्हेंटिलेशनची माहिती घेऊया. घटनास्थळी माउथ टू माउथ व्हेंटिलेशन केल्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याची दाट शक्यता असते. या पद्धतीला वापरणे हा वैयक्तिक निर्णय असू शकतो. शक्य असेल तेव्हा बॅरियर डिव्हाइसचा उपयोग करा. योग्य पद्धतीचा वापर करून रुग्णाचा वायुमार्ग ओपन करा. अंगठा व अंगठा नजीक बोटाचा वापर करून नाक हळुवारपणे बंद करा जेणेकरून कृत्रिम श्वास नाकातून बाहेर येणार नाही. कधी कधी तुम्हाला असा रुग्ण मिळू शकतो ज्याने लॅरिंजेक्टोमी केली आहे. या व्यक्तीकडे श्वासनलिकेपासून मानेच्या पुढील बाजूस एक कायमस्वरूपी उघडलेले स्टो असेल. थेट माउथ टू स्टोम वायुविजन करा. आता आपण कार्डिओपल्मोनरी रिसॅसिटेशन म्हणजे सीपीआर बद्दल चर्चा करूया. श्वसन थांबल्यावर हृदय काही मिनिटे ऑक्सिजन फिरवत ठेवू शकतो. लवकर हस्तक्षेप न झाल्यास श्वसन थांबणे हृदय थांबण्यास कारणीभूत ठरू शकते. एकदा हृदय थांबले की रक्ताभिसरण बंद होते आणि महत्वाच्या अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही. जेव्हा श्वसन आणि हृदय दोन्ही थांबतात तेव्हा रुग्ण क्लिनिकली मृत मानला जातो. 4 ते 6 मिनिटे रक्ताभिसरण न झाल्यास मेंदूला हानी होऊ शकते आणि 8 ते 10 मिनिटांनंतर ही हानी अपरिवर्तनीय ठरते. सीपीआर मध्ये छातीवर दाब देणे आणि कृत्रिम श्वास देणे यांचा समावेश असतो, ज्यायोगे रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी आणि जैविक मृत्यू टाळण्यासाठी हृदय आणि फुफ्फुसांचे यांत्रिकरित्या कार्य चालू ठेवले जाते. शक्य तितक्या लवकर सीपीआर देण्यास सुरुवात करा. चला सीपीआर साठी तयारी कशी करावी ते समजून घेऊया. सीपीआर देण्यापूर्वी योग्य मूल्यांकन करून रुग्णाला पुनरुज्जीवनाची गरज आहे का हे ठरवा. रुग्णाची बेशुद्धता, श्वसनाची कमतरता आणि नाडी नसणे याचे मूल्यांकन करा. सीपीआर साठी खालील पायऱ्या आहेत. प्रत्येक कार्डवर क्लिक करा आणि अधिक जाणून घ्या. रुग्णाला विचारा, तुम्ही ठीक आहात का? तुमचे नाव काय आहे? किंवा रुग्णाला हलवा किंवा टॅप करा. जर रुग्ण बेशुद्ध असेल तर योग्य पद्धतीने पाठीवर झोपवा. हात शरीराच्या बाजूला ठेवा आणि सपाट पृष्ठभागावर झोपवा. रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यासाठी हे आवश्यक आहे. जवळ असलेल्या व्यक्तीला ईएमएस अलर्ट करायला सांगा.
CAB तपासा. C म्हणजे कंप्रेशन, पीडिताच्या छातीच्या मध्यभागी जोराने आणि जलद दाब द्या. A म्हणजे एअरवे, पीडिताचे डोके मागे टाकून हनुवटी उचलून वायुमार्ग उघडा. B म्हणजे ब्रीथिंग, माउथ टू माउथ, कृत्रिम श्वास द्या. लवकर छातीवर दाब देण्यामुळे रक्तप्रवाहातील ऑक्सिजन त्वरित वितरित होतो. क्रम बदलल्यामुळे छातीवर दाब लवकर सुरू होतात आणि वायुविजनात होणारी उशीर कमी होते. प्रौढ आणि मुलांची नाडी तपासा. 5 ते 10 सेकंदासाठी कॅरोटिड पल्स तपासा. बालकांसाठी ब्रॅकियल नाडी तपासा. जर नाडी सापडली नाही तर त्वरित CPR सुरू करा. श्वसन आहे की नाही जाणून घेण्यासाठी लुक लिसन फील पद्धती वापरा. जर रुग्ण श्वास घेत नसेल तर 2 वेळा श्वास द्या. बालकांना वायुविजन देताना छोट्या फुंका मारा. छातीवर दाब देणे म्हणजे छातीच्या खालच्या अर्ध्या भागावर नियमित व पुनरावृत्तीने दाब देणे. कृत्रिम वायुविजनासोबत दिलेले छातीचे दाब पुरेसे रक्ताभिसरण करतात, ज्यामुळे जीवन वाचवता येते. छातीवर दाब देण्यासाठी खालील पायऱ्या आहेत. रुग्णांची स्थिती, छाती उघडणे, योग्य स्थितीत येणे, जॉयफॉइड प्रोसेस शोधणे, दाब देण्याचे ठिकाण शोधणे, हात ठेवणे, खांदे योग्य स्थितीत ठेवणे आणि छातीवर दाब देणे. प्रत्येक पायरीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा. रुग्ण सपाट पृष्ठभागावर पाठ टेकून झोपलेला असावा आणि हात शरीराच्या बाजूला ठेवलेले असावेत. रुग्णाचे शर्ट किंवा ब्लाउज काढा आणि रुग्णाच्या प्रायव्हसीचे जास्तीत जास्त काळजी घ्या. रुग्णांच्या बाजूला खांद्याजवळ गुडघ्यावर बसा. खांद्याच्या प्रमाणात 2 गुडघ्यांमध्ये अंतर ठेवा. बरगड्यांच्या खालच्या काठाला स्पर्श करा आणि बरगड्याच्या मध्यभागात स्पर्श करत बोटांनी रिब केजच्या काठावरून फिरवा. झायफॉइड प्रोसेस पासून वरच्या बाजूस 2 बोटाच्या अंतरावर मोजा. हाच भाग तुमच्या हाताचा तळ ठेवायचा आहे. तुमचा दुसरा हात पहिल्या हातावर ठेवा आणि बोटे एकत्र करा किंवा आत गुंफून ठेवा. तुमची बोटे छातीवर पसरवू नका. तुमचे खांदे थेट हातांच्या वर असावेत. हात सरळ ठेवा आणि कोपर लॉक करा. तुमच्या खांद्यापासून थेट खाली जोरात दाब द्या. प्रत्येक दाबानंतर दाब पूर्णपणे सोडा, परंतु हात उचलू नका किंवा हलवू नका, अन्यथा योग्य स्थिती गमावाल. दाब देताना मोजा. येथे तुम्ही 8 वर्षे किंवा त्याहून मोठ्या वयाच्या प्रौढांसाठी CPRचा सारांश पाहू शकता. दाब देण्याची खोली 5 ते 6 सेंटीमीटर. दाब देण्याचा वेग 100 ते 120 प्रति मिनिट असावा. प्रत्येक वायुविजन 4 ते 5 सेकंदाचे असावे. नाडी तपासण्याचे स्थान कॅरोटिड धमनी. एका बचावकर्त्यासाठी 30 दाब देऊन श्वास घेण्याचे 1 चक्र पूर्ण करावे. चला बालकांसाठी आणि मुलांसाठी CPR छातीवरील दाब कसे करायचे ते पाहू. बालक आणि मुलांमध्ये हृदयविकारामुळे हृदयविकाराचा झटका क्वचितच येतो. साधारणपणे कमी ऑक्सिजनमुळे, हायपोक्सियामुळे इजा, गुदमरून जाणे, धुराचा श्वास घेणे इत्यादीमुळे असे होते. या कारणामुळे जर तुम्ही एकटे असाल तर आपत्कालीन वैद्यकीय सेवेला म्हणजेच EMS ला कॉल करण्यापूर्वी 1 मिनिट बालक मुलांचे पुनरुज्जीवन करू शकता. चला बालक आणि मुलांसाठी CPR छातीवरील दाब देण्याच्या पायऱ्या पाहू. रुग्णाची स्थिती, रुग्णाची छाती उघडणे, दाब देण्याचे ठिकाण शोधणे आणि छातीवरील दाब देणे या पायऱ्या समाविष्ट आहेत.
चला प्रत्येक पायरी सविस्तर पाहू. रुग्णाची स्थिती सपाट आणि कठोर पृष्ठभागावर पाठ टेकून असावी आणि हात शरीराच्या बाजूला असावेत. जर रुग्ण बालक असेल तर त्याला तुमच्या हाताच्या तळव्यावर ठेवून त्यांचे डोकेला आधार द्या. रुग्णाचे शर्ट किंवा ब्लाउज काढून छाती उघडा. बालकांमध्ये दाब देण्याचे स्थान प्रौढांच्या प्रमाणेच असावे. बालकांसाठी निपल दरम्यानच्या काल्पनिक रेषेखाली एक बोटाच्या रुंदीचा वापर करा. बालकांसाठी मधल्या आणि अंगठ्याच्या जवळच्या बोटाच्या सपाट भागाचा वापर करून स्टर्नमवर दाब द्या. मुलांसाठी एक हाताच्या तळव्याचा वापर करा. प्रत्येक दाबानंतर दाब पूर्णपणे सोडा, परंतु हात उचलू नका किंवा हलवू नका, अन्यथा योग्य स्थिती गमावाल. दाब देत असताना मोजा. मुलांसाठी CPR सारांश वय 1 ते 8 वर्ष. अमेरिकन हार्ट असोसिएशन मार्गदर्शन सूचनानुसार दाब देण्याची खोली 4 ते 5 सेंटीमीटर, 1/3 ते 1/2 एकूण छातीची खोली. दाब देण्याचा वेग प्रति मिनिट 100 ते 120, प्रत्येक वायुविजन 3 ते 5 सेकंद. नाडी तपासण्याचे स्थान कॅरोटीड धमनी, एक बचावकर्त्यासाठी. बालकांसाठी CPR सायकल 30 दाब आणि 2 श्वास. बालकांचे CPR सारांश वय 1 वर्षापर्यंत. अमेरिकन हार्ट असोसिएशन मार्गदर्शन सूचनांनुसार दाब देण्याची खोली 3 ते 4 सेंटीमीटर किंवा 1 ते 1.5 इंच, 1/3 ते 1/2 एकूण छातीची खोली. दाब देण्याचा वेग प्रति मिनिट 100 ते 120 किंवा अधिक, प्रत्येक वायुविजन 3 ते 5 सेकंद. नाडी तपासण्याचे स्थान ब्रॅकियल धमनी, एका रेस्क्यूसाठी चक्र 15 दाब, 2 ब्रीथ. 2 बचावकर्त्यासाठी सायकल 30 कंप्रेशन, 2 ब्रीथ. आता यशस्वी CPR ची काही चिन्हे पाहूया. यशस्वी CPR चा अर्थ असा नाही की रुग्ण वाचला. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुम्ही ते योग्यरित्या केले आहे. प्रगत वैद्यकीय सुविधा मिळाल्यावरच खूपच कमी रुग्ण जगतात. CPR चे उद्दिष्ट म्हणजे काही महत्वाच्या मिनिटांसाठी पेशी आणि अवयवांचा मृत्यू थांबवणे आहे. रुग्णाची स्थिती सतत पाहिली पाहिजे. CPR प्रभावी आहे की नाही हे ठरवण्यासाठी कुणीतरी दाबताना नाडी तपासायला हवी. प्रत्येक दाबासोबत नाडी जाणवायला हवी आणि प्रत्येक श्वासासोबत छाती वर खाली जायला हवी. डोळ्यातील बुब्बुळांची प्रतिक्रिया सामान्य होऊ लागेल. रुग्णांची त्वचारंग सुधारेल. तो हलण्याचा आणि गिळण्याचा प्रयत्न करू शकतो. हृदयाची धडधड परत येऊ शकते. आता CPR मुळे होणाऱ्या काही गुंतागुंती पाहूया. योग्य प्रकारे दिलेल्या CPR मुळे देखील दुखापती होऊ शकतात, ज्यात छाती आणि पाठीचा कणा फ्रॅक्चर होऊ शकतो. न्यूमोथोरेक्स, हेमोथोरेक्स, फुफ्फुसांचे कट आणि जखमा आणि यकृताला नुकसान होऊ शकते. CPR देताना होणाऱ्या चुका पाहूया. प्रत्येक समस्येवर क्लिक करा आणि त्याचा परिणाम पहा. रुग्ण हार्ट सरफेसवर नसणे, छातीवरील कंप्रेशन परिणामकारक होत नाही. पेशंट समतल जमिनीवर नसणे तर मेंदूपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. हे टील चीन लिफ्ट योग्य पद्धतीने न करणे, श्वास मार्ग मोकळा होत नाही. श्वास देताना रुग्णाचे नाक व तोंड सील नसणे, श्वास देणे शक्य होत नाही. रुग्णाच्या नाकपुड्या खुल्या असणे, श्वास देणे शक्य होत नाही. योग्य ठिकाणी कंप्रेशन न देणे, यामुळे बरगड्यांना फ्रॅक्चर होते, जठर आणि फुफ्फुसाला इजा होतात. कंप्रेशन आवश्यकतेपेक्षा अधिक वेगाने व खोलवर देणे, यामुळे मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होतो. कंप्रेशन व श्वास देण्याच्या प्रमाणात तफावत असणे, रक्तात अपुरा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. एकदा CPR सुरू केल्यावर नाडी आणि श्वास तपासण्यासाठी किंवा रुग्णाला पुन्हा व्यवस्थित ठेवण्यासाठी काही सेकंदापेक्षा जास्त वेळासाठी थांबू नये. रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवण्यासाठी CPR मध्ये व्यत्यय आणू नये किंवा रुग्णाला जिन्यावरून किंवा पॅसेजमधून हलवू नये. रुग्णाला रुग्णवाहिकेत चढवणे किंवा उतरवणे आणि ACLS म्हणजेच प्रगत वैद्यकीय आधार सुरू करण्यासाठी वेळ काढणे आणि थकवा दूर करण्यासाठी थांबू नये. आता आपण
बाहेरील पदार्थामुळे होणाऱ्या श्वसन मार्गाच्या अडथळ्याबद्दल चर्चा करू. FBAO फॉरेन बॉडी एअरवे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे श्वास नलिका अंशतः किंवा पूर्णतः ब्लॉक होणे. पदार्थ जसे की अन्नाचा कण, मोती किंवा खेळणी. श्वास घेण्याच्या ताणाची सुरुवात अचानक होऊ शकते. खोकला सुद्धा येऊ शकतो. श्वास नलिका अडथळ्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत चिंता वाढते. श्वास नलिका अडथळ्याच्या कारणांकडे पाहूया. हे जीभ, इपिग्लोटिस, बाहेरील पदार्थ, ऊतींचे नुकसान किंवा आजार यामुळे होऊ शकतं. जीभ पलटी होऊन श्वास मार्गातील अडथळा बनू शकते. मुख्यत्वे करून बेशुद्ध रुग्णांमध्ये ही समस्या जाणवते. गरम हवेच्या श्वसनामुळे, ऊतींच्या नुकसानीमुळे, मानेला होणाऱ्या दुखापतीमुळे अडथळा येऊ शकतो. इपिग्लोटिसचा त्रास रुग्ण श्वास घेण्यासाठी जोर लावतो तेव्हा होतो. तसेच तो ॲलर्जी, श्वसनाचे इन्फेक्शन आणि दमा यांसारख्या काही दीर्घकालीन स्थितीमुळे देखील होतो. अचानक मृत्यू सिंड्रोम किंवा तीव्र पेशी सूज आणि स्नायूंचे संकोचन होऊ शकतात, जे श्वासनलिकेत अडथळा आणतात. अन्न, बर्फ, खेळणी, तुटलेले दात, उलटी आणि पातळ पदार्थ असे वस्तू घशाच्या वरच्या भागात किंवा श्वासनलिकेत राहिल्यास श्वासनलिकेत अडथळा निर्माण करू शकतात. यशस्वी उपचाराची गुरुकिल्ली म्हणजे वेळेवर ओळख करणे. कोणताही रुग्ण जो अचानक श्वास घेणे थांबवतो, चक्कर येतो आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय शुद्ध हरवतो, त्याच्यात FBAO म्हणजे फॉरेन बॉडी एअरवे ऑब्स्ट्रक्शन असल्याचा संशय घ्या. FBAO चे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे आंशिक FBAO आणि संपूर्ण FBAO. प्रत्येक प्रकाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा. घशात अडकलेला वस्तू श्वासोच्छवासास पूर्णपणे अडवत नसल्यास तो आंशिक FBAO म्हणून ओळखला जातो. आंशिक अडथळा असलेल्या रुग्णांच्या श्वासाची देवाणघेवाण योग्य किंवा कमजोर असू शकते. योग्य श्वासाची देवाणघेवाण असल्यास रुग्ण जोराने खोकू शकतो, तरीही खोकल्यानंतर श्वास घेताना आवाज येऊ शकतो. रुग्णाच्या श्वासनलिका साफ करण्याच्या प्रयत्नात हस्तक्षेप करू नका. कमजोर श्वास देवाणघेवाण झाल्यास रुग्णाच्या खोकल्याचा आवाज कमी होतो, उच्च टोन आवाज इनहेलिंग करता येतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ही स्थिती संपूर्ण श्वासनलिका अडथळा म्हणून उपचार करा. संपूर्ण FBAOच्या परिस्थितीत रुग्ण बोलू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही किंवा खोकलू शकत नाही. रुग्ण अंगठा आणि बोटे यांनी गळ्याला पकडतो, ज्याला श्वास गुदमरल्यासारखे सार्वत्रिक चिन्ह म्हणतात. हवेची हालचाल अनुपस्थित असते. आता प्रौढांमध्ये FBAO कसे हाताळावे हे पाहूया. कमजोर श्वास देवाणघेवाण किंवा संपूर्ण अडथळ्यांसाठी शिफारस केलेली पद्धत म्हणजे पोटाला धक्का देणे. यालाच हेमलिच मॅन्युअर असे म्हणतात. प्रत्येक धक्का अडथळा काढण्यासाठी दिला जातो. एकाच वेळी अनेक धक्के द्यावे लागू शकतात. या पद्धतीमुळे अंतर्गत अवयवांना नुकसान होण्याची शक्यता असते. जखम टाळण्यासाठी तुमचे हात जॉयफॉइड प्रोसेसच्या वर कधीच ठेवायचे नाहीत. रिब केजच्या काठावर कंप्रेस करू नका. इजा टाळण्यासाठी जॉयफॉइड प्रोसेसच्या खाली परंतु नावेलच्या वरच्या भागावर कंप्रेस करा. चला मुलांना FBAO झाल्यास काय करायचे ते शिकून घेऊया. मुलांमध्ये संपूर्ण श्वासनलिका अडथळ्यांचे व्यवस्थापन प्रौढांप्रमाणेच करा. तथापि 1 ते 8 वर्ष वयाच्या मुलांमध्ये तसेच नवजात शिशूंमध्ये ब्लाइंड फिंगर स्वीपचा कधीही वापर करू नका. मुलांमध्ये श्वासनलिका अडथळ्याचे कारण इन्फेक्शन्स असू शकते, जसे की इपिग्लोटिस किंवा क्रूप, ज्यामुळे श्वासनलिकेत सूज येते, ज्यामुळे एअरवे इडिमाचा प्रादुर्भाव होतो.
जर बाळ किंवा लहान मुलाला ताप, घशात कोंडी, आवाजात बदल आणि लाळ गळत असेल तर अशा स्थितीत असलेल्या रुग्णाला तत्काळ आपत्कालीन सुविधेकडे नेले पाहिजे. अशा रुग्णांना तत्काळ इमर्जन्सी फॅसिलिटीसाठी हलवा. अशा परिस्थितीमध्ये गळ्यातील ऑब्स्ट्रक्शन काढण्याचा प्रयत्न करणे धोकादायक होऊ शकते. उभ्या आणि बसलेल्या चाइल्ड किंवा प्रौढ पेशंटला ॲब्डॉमिनल थ्रस्ट कसे द्यावे हे आपण शिकून घेऊया. सर्वप्रथम श्वास मार्गातील अडथळा हा अंशतः आहे की पूर्णतः आहे ते जाणून घेऊ. रुग्णाला विचारा, हे तुला गळ्यात अडथळा आलेला आहे का? रुग्णाच्या मागे उभे राहा आणि तुमच्या मुठीची अंगठ्याची बाजू छातीच्या मध्यभागी ठेवा. दुसऱ्या हाताने मूठ पकडा आणि जलद सलगपणे 5 छातीचे थ्रस्ट द्या. वस्तू काढली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी निरीक्षण करा आणि ऐका. वस्तू काढली असल्यास रुग्ण खोकला किंवा बोलायला सुरू करेल. जर रुग्णांच्या श्वासनलिका अडथळलेलीच राहिली तर पुन्हा धक्के द्या. जोपर्यंत श्वासनलिका साफ होत नाही किंवा रुग्णाची शुद्ध हरवत नाही तोपर्यंत प्रयत्न चालूच ठेवा. रुग्ण शुद्ध हरवण्यापूर्वी श्वासनलिकेतील अडथळा काढण्याचा प्रयत्न करा. आपत्कालीन सेवेला कॉल करा. CPR सुरू करा. जागृत नसलेल्या प्रौढ किंवा लहान मुलासाठी पोटाला धक्का देण्याची पद्धत कशी द्यावी हे पाहूया. सर्वप्रथम BSI शरीर पदार्थ संरक्षण उपाय करा. रुग्णाला पाठीवर झोपवा, सुपान स्थितीत ठेवा आणि शुद्ध येण्यासाठी टॅप करा किंवा ओरडा. जर रुग्णाला शुद्ध येत नसल्यास आपत्कालीन सेवेला सतर्क करा. श्वासाचे निरीक्षण करा. हवेची देवाणघेवाण आहे का ते पहा. जर श्वास घेणे शक्य नसेल किंवा फक्त हळूहळू हवा घेत असतील, नाडी पहा. जर नाडी असेल तर रुग्णाला श्वास देण्याचा प्रयत्न करा. जर 2 प्रयत्नानंतरही छाती उचलली जात नसेल तर CPR सुरू करा. गर्भवती किंवा जाड व्यक्तीमध्ये श्वासनलिका अडथळ्यासाठी छातीचे धक्के दिले जातात. रुग्ण उभा किंवा बसलेला असताना छातीचे धक्के दिले पाहिजेत. गर्भवती किंवा खूप जाड व्यक्तींमध्ये पोटाला धक्के देणे शक्य नसल्यास छातीचे धक्के देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे प्रेग्नंट स्त्रियांना किंवा फॅट व्यक्तींना चेस्ट थ्रस्ट द्या. असेच चेस्ट थ्रस्ट अनरिस्पॉन्सिव्ह रुग्णांना देणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आता लहान मुलांमध्ये FBEO कसे हाताळावे हे पाहूया. लहान मुलांमध्ये जे अचानक श्वासात अडथळा, घशातील अडथळा, खोकला किंवा घरघर यासारखी लक्षणे दाखवतात त्यांच्या श्वासनलिकेत अडथळा असू शकतो. प्रत्येक टॅबवर क्लिक करून अधिक जाणून घ्या. मुले किंवा बालकांमध्ये पूर्ण अडथळा, पार्शियल अडथळा किंवा कमी श्वास देवाणघेवाण असल्यास खालील प्रमाणे प्रक्रिया करा. BSI म्हणजे शरीर पदार्थ संरक्षण उपाय करा. लहान मुलांना दोन्ही हाताच्या मध्ये धरून पाठीवर 5 वेळा थ्रस्ट द्या. जर वस्तू काढण्यात अयशस्वी झाला तर पुढील पायरीकडे जा. लहान मुलाला पाठ केवळ मानेपेक्षा खाली ठेवून पाठीवर ठेवा आणि तुमच्या हाताच्या आधाराने ठेवा. छातीच्या ठिकाणी 5 धक्के द्या. दाब देण्याची जागा निश्चित करा आणि 5 थ्रस्ट द्या. छातीचे धक्के आणि पाठीचे धक्के यांचे अनुक्रम सुरू ठेवा जोपर्यंत वस्तू काढली जात नाही किंवा मुलांची शुद्ध हरवत नाही. जर मुलांची शुद्ध हरवली असेल तर CPR सुरू करा. जागृत नसलेल्या मुलांसाठी योग्य BSI उपाय करा. जर मुलांची शुद्ध हरवत असेल आणि श्वास घेणे अनुपस्थित असेल किंवा फक्त हळूहळू श्वास घेत असेल तर आपत्कालीन सेवेला सतर्क करा. पल्स नसल्यास त्वरित CPR सुरू करा.
पल्स चालू असल्यास व्हेंटिलेशन देणे सुरू करा. 2 प्रयत्नानंतर जर हृदय गती नियमित नसल्यास त्वरित CPR कंटिन्यू करा. चेन ऑफ सर्व्हायव्हल म्हणजेच रुग्णाच्या जगण्याची संधी वाढवणारे उपाय आहेत. जेव्हा सर्व उपाय क्रमानुसार केले जातात तेव्हा CPR जीवन वाचवू शकतोय. कार्डियक अरेस्ट मधील विक्टिमच्या हृदयविकारामुळे बहुतेक लोक 2 तासाच्या आत दगावतात. कार्डियक अरेस्ट मधील बळींच्या हृदयविकारांमुळे बहुतेक लोक 2 तासाच्या आत हॉस्पिटल बाहेरच मरण पावतात. फक्त CPR दिल्यामुळे हार्ट अटॅक झालेल्या रुग्णांचे प्राण वाचू शकत नाहीत. जीवन वाचवणाऱ्या साखळीचे 5 महत्वपूर्ण दुवे आहेत. प्रौढांसाठी रुग्णालयाबाहेरील जीवन वाचवण्याच्या साखळीचे 5 दुवे आहेत. कार्डियक अरेस्टची ओळख करणे आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली सक्रिय करणे, प्रारंभिक CPR देणे, छातीचे संकुचन, जलद डिफिब्रिलेशन, मूलभूत आणि प्रगत आपत्कालीन वैद्यकीय सेवा, प्रगत जीवन समर्थन आणि हृदयविकाराच्या अरेस्ट नंतरची काळजी यांचे एक मजबूत जाळे आवश्यक आहे. हृदयविकाराच्या अरेस्टच्या बळींच्या जगण्याची आणि पुनर्प्राप्तीची संधी वाढू शकते. या हस्तक्षेपांची आवश्यकता हृदयविकाराच्या रुग्णांपर्यंत मर्यादित असू नये. पाण्यात बुडणारे, ट्रॉमा, विद्युत दाब, गुदमरणे, श्वसननलिकेत अडथळा येणे, एलर्जिक प्रतिक्रिया इत्यादींच्या बळींना तत्परतेने CPR देऊन त्यांचे प्राण वाचवल्या जाऊ शकतात. आता हृदयघाताच्या धोक्याबद्दल चर्चा करूया. विशिष्ट स्थितींमध्ये आणि वर्तनामध्ये रक्तवाहिन्यांच्या रोगाचा विकास झाल्याचा संबंध सापडला आहे. धोके घटकांच्या संकल्पनेचा विकास या संबंधांची जागरूकता निर्माण करण्यासाठी झाला आहे. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक घटकावर क्लिक करा. कुटुंबाचा इतिहास, लिंग, सांस्कृतिक पार्श्वभूमी, वय, धूम्रपान, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, शारीरिक क्रियाकलाप, लठ्ठपणा, मधुमेह, अत्याधिक ताण. या धोके घटकांचे प्रचलन अधिक असल्यास हृदयाचे आजार किंवा इतर रक्तवाहिन्यांचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. आता हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य आणि शारीरिक रचना याबद्दल चर्चा करूया. रक्ताभिसरण प्रणालीमध्ये हृदय, रक्त, धमन्या, कॅपिलरी आणि शिरा यांचा समावेश असते. हृदय एक स्नायूंचा अवयव आहे. सुमारे 1 मुठीच्या आकाराचे आणि छातीच्या खोलीत हृदयाचा हाड म्हणजे स्टर्नम मागे आणि फुफ्फुसांच्या दरम्यान स्थित आहे. कोरोनरी धमन्या ह्या विशेष धमन्या आहेत ज्या हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवतात. हृदय रक्त पंप करते, फुफ्फुसांमधून ऑक्सिजनयुक्त रक्त घेते आणि ते धमन्यांमार्फत शरीरात पाठवते. हे शिरांमधून ऑक्सिजन रहित रक्तही स्वीकारते आणि ते ऑक्सिजनेशनसाठी फुफ्फुसांमध्ये पंप करते. एक मार्गीय वाल्व रक्त प्रवाहाची दिशा रोखतात आणि मागे जाणाऱ्या प्रवाहाला प्रतिबंध करतात. आता क्लिनिकल आणि जैविक मृत्यू याबद्दल शिकूया. श्वसन आणि परिसंचरण प्रणाली एकमेकांवर अवलंबून असतात. जर एक थांबले तर दुसरे तत्काळ थांबेल. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यावर सर्वात आधी प्रभाव पडणारा अवयव म्हणजे मेंदू आहे. ऑक्सिजन पुरवठा थांबल्यानंतर लवकरच मेंदूच्या पेशी मरण पावू लागतात, ज्यामुळे परत न येणारा नुकसान होते. क्लिनिकल मृत्यू त्यावेळी होतो जेव्हा रुग्ण श्वसन अरेस्टमध्ये असतो म्हणजे श्वास घेत नाही, किंवा हृदय अरेस्टमध्ये असतो म्हणजे हृदय धडधडत नाही. रुग्णाला मेंदूच्या नुकसानाशिवाय पुनरुद्धारित करण्यासाठी 4 ते 6 मिनिटाचा गोल्डन कालावधी असतो. क्लिनिकल मृत्यू उलटता येतो. मेंदूच्या पेशी मरायला सुरुवात झाल्यावर बायोलॉजिकल मृत्यू होतो. बायोलॉजिकल डेथ म्हणजे जैविक मृत्यू पलटता येत नाही. एक अपवाद म्हणजे पाण्यात बुडणे. थंड पाण्यात बुडलेल्या व्यक्तींना 1 तास किंवा अधिक काळानंतर पुनरुद्धारित करण्याची अनेक प्रकरणे आहेत. थंड वातावरणात व्यक्तीला मरण पावलेले मानले जाऊ नये जोपर्यंत विक्टिमच्या शरीराचे तापमान चेक केले जात नाही.
आता आपण ठराविक मृत्यूंचे संकेत याबद्दल चर्चा करूया. 3 मुख्य संकेत आहेत: लिव्हिडिटी, रिगर मॉर्टिस आणि विघटन. या संकेताबद्दल तपशिलाने चर्चा करूया. लिव्हिडिटी म्हणजे मृत्यूनंतर शरीराच्या खालील भागात रक्तांचे गोळा होणे, जे जांभळा किंवा निळसर रंगात दिसते. मृत्यूनंतर काही तासात रक्त गुरुत्वाकर्षणामुळे शरीराच्या सर्वात खालील भागात जाईल. रिगर मॉर्टिस म्हणजे मृत्यूनंतर शरीर आणि अवयवांचे कठोर होणे, जे सहसा 4 ते 10 तासाच्या आत होते. विघटन झालेल्या म्हणजेच कुजलेल्या शरीरातून नेहमी दुर्गंध येतो. विघटनाचा दर अनेक घटकांवर अवलंबून असतो, विशेषतः वातावरणातील तापमान. मृत्यूच्या गंभीर जखमांमध्ये मान चिरणे, अवयवांचे विभाजन, जाळणे, तीव्र चिरफाड इत्यादी यांचा समावेश आहे. एक वैद्यकीय डॉक्टरच अधिकृतपणे व्यक्तीला मृत घोषित करू शकतो. आता आपण ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेशन AED याबद्दल चर्चा करूया. AED एक हलका पोर्टेबल उपकरण आहे, जो हृदयाच्या अनियमित ठोक्यांचे निरीक्षण करून छातीमार्फत हृदयाला विद्युत धक्का देतो. हे अनियमित रिदम लक्षात घेतल्यावर धक्का देतो आणि रिदम सामान्य करण्याचा प्रयत्न करतो. AED त्या लोकांना मदत करतो ज्यांना अचानक कार्डियक अरेस्ट येतो, जेव्हा हृदय अचानक नियमितपणे धडधडणे थांबवते. हे हृदयाच्या नैसर्गिक विद्युत प्रणालीचे योग्य कार्य न केल्यामुळे होते. काही मिनिटांमध्ये उपचार न केल्यास कार्डियक अरेस्ट लवकरच मृत्यूला कारणीभूत होतो. सरळ ऑडिओ आणि व्हिज्युअल आज्ञांद्वारे AED वापरण्यासाठी सोपे आहे. एक प्रमाणित वैद्यकीय प्राथमिक प्रतिसादक AED वापरू शकतो. AED हृदयाला सामान्यपणे धडधडायला प्रोत्साहित करणारा विद्युत धक्का देण्यासाठी तयार केले आहे. धक्का थांबलेले किंवा अरेस्ट मधील असलेले हृदय पुन्हा सुरू करत नाही, परंतु हृदयाला स्वतःच प्रभावी रिदम पुनर्स्थापित करण्याची संधी देते. संपूर्ण प्रक्रिया डिफिब्रिलेशन म्हणून ओळखली जाते. आता आपण उपकरणे कोणत्या परिस्थितीवर उपचार करते याबद्दल चर्चा करूया. सुदैवाने अचानक कार्डियक अरेस्ट कोणालाही केव्हा आणि कोणत्याही चेतावणीशिवाय येऊ शकतो, परंतु हे सहसा प्रौढांमध्ये होते. अधिकांश कार्डियक अरेस्ट घरीच होतात, त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा, EMS प्रणाली कशी सक्रिय करावी, CPR कसे करावे आणि ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर कसा वापरावा हे माहीत असणे आपल्याला जीवन वाचवण्यासाठी मदत करू शकते. हृदयाच्या विद्युत प्रणालीने हृदयाला रक्त पंप करण्यासाठी संदेश पाठवले जातात. हे संदेश हृदयाच्या वरच्या चेंबर मधून जातात, ज्याला अट्रियम व खालील चेंबर यांना वेंट्रिकल्स म्हटले जाते. जेव्हा हृदय सामान्य आणि आरोग्यदायी असते, तेव्हा या विद्युत संकेतामुळे वेंट्रिकल्स एकत्र आकुंचन पावतात. या आकुंचनामुळे हृदयातून रक्त बाहेर येते. रक्त नंतर संपूर्ण शरीरात फिरते. जेव्हा वेंट्रिकल्स आकुंचनामध्ये विश्रांती घेतात, तेव्हा रक्त पुन्हा हृदयात येते. कुण्या व्यक्तींची नाडी परीक्षण करताना तुम्ही लक्षात घेतलेल्या ठिकाणी हृदयाच्या ठोक्यांमध्ये असलेले थांबणे हे आकुंचनामधील थांबणे आहे. आता आपण स्वयंसेवकांच्या भूमिकेविषयी चर्चा करूया. स्वयंसेवक हे प्रतिसाद देणाऱ्यांना मदत करतात. घटनेच्या स्थळी असलेल्या धोक्यांवरून हाताहातांच्या सुरक्षेसाठी, जखमी हाताहातांना हाताने किंवा स्ट्रेचरने बाहेर काढण्यात, प्राथमिक उपचारात मदत करणे आणि जखमी हाताहातांना स्थिर करण्यास मदत करतात. कधी कधी जर एखाद्या रुग्णाची स्थिती विशेष तंत्राची आवश्यकता असेल, तर वैद्यकीय स्टाफला मूलभूत जीवन समर्थन प्रणाली राखण्यास मदत करणे आणि मूलभूत सहाय्य प्रदान करतात. आता या मॉड्यूलचे मुख्य शिक्षण घटक एकत्र करूया. या मॉड्यूलमध्ये आपण खालील गोष्टी शिकल्या. BLS म्हणजे काय, श्वसन प्रणालीचे घटक कोणते आहेत, हवेचा मार्ग उघडण्याची तंत्रे कोणती आहेत आणि कृत्रिम व्हेंटिलेशन काय असते. परकीय वस्तू हवेच्या मार्गातील अडथळा म्हणजे FbAO, हृदयविकाराचा झटका आलेल्यांमध्ये धोका वाढवणारे घटक कोणते आहेत, कार्डिओपल्मोनरी रेसिस्टेशन म्हणजे काय, म्हणजे CPR म्हणजे काय. प्रत्येक गोष्टीचा विस्तार करून जाणून घ्या.
BLS म्हणजे मूलभूत जीवन समर्थन आणि CPR म्हणजेच कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन म्हणजेच मेंदूच्या पेशी वाचवण्यासाठी प्रयत्न करत प्राण रक्षण करणे. BLS हा एक वैद्यकीय देखभाल स्तर आहे जो जीवन धोका असलेल्या आजार किंवा जखमांच्या रुग्णांसाठी वापरला जातो जोपर्यंत त्यांना रुग्णालयात पूर्ण वैद्यकीय देखभाल दिली जात नाही. श्वसन प्रणाली 4 घटकांपासून बनलेली आहे. एक हवेचा मार्ग, वरचा मार्ग आणि खालचा मार्ग. एक न्यूरोमुस्कुलर प्रणाली ज्यामध्ये मेंदूतील श्वसन केंद्र, श्वसन स्नायू आणि दोन्ही जोडणाऱ्या तंत्रिका समाविष्ट आहेत. अल्विओली लहान वायुकोश ज्याला कॅपिलरी, आर्टरीज, कॅपिलरी आणि शिरा यांनी वेढलेले असतात. हेड टिल्ट चिन लिफ्ट ही वायुमार्ग मोकळा करण्याची सर्वाधिक चांगली पद्धत आहे. जर तुम्हाला मान, गळा किंवा मानेच्या जखमेचा संशय असेल तर ही पद्धत वापरू नका. जॉ थ्रस्ट हे एकमेव तंत्र आहे जे बेहोश रुग्णावर लागू करण्याची शिफारस केली जाते जिथे मान, गळा किंवा पाठीच्या जखमेचा संशय असतो. एकदा रुग्णाचा हवेचा मार्ग खुला झाल्यावर तुम्ही कृत्रिम व्हेंटिलेशन प्रदान करू शकता. कृत्रिम श्वसनासाठी अनेक तंत्रे आहेत. तुम्हाला खालील 3 तंत्रे योग्य पद्धतीने वापरण्यासाठी सक्षम असावे लागेल. ते आहेत माउथ ते मास्क, माउथ ते बॅरियर उपकरण आणि माउथ टू माउथ. शरीराबाहेरील वस्तू हवेच्या मार्गातील अडथळा म्हणजे श्वसन नलिकांच्या अंशतः किंवा पूर्णपणे बंद होणे जसे की अन्न, मण्यांचा, खेळणी इत्यादीमुळे श्वसनातील अडचणींची सुरुवात अचानक होऊ शकते. कधी कधी खोकला येतो. हवेच्या मार्गात अडथळा येण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहसा अस्वस्थता असते. FBEO चे 2 प्रकार आहेत, अंशतः आणि पूर्ण. विशिष्ट परिस्थितीमधील आणि वर्तनामधील एक संबंध आढळलेला आहे जो रक्तवाहिन्यांचा रोग विकसित करण्यास कारणीभूत ठरतो. धोका घटकांची संकल्पना या संबंधाची जाणीव निर्माण करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. परिवर्तन शक्य नसलेल्या घटकांमध्ये कुटुंबाचा इतिहास, लिंग, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि वय यांचा समावेश होतो. परिवर्तन शक्य असलेल्या धोका घटकांमध्ये धूम्रपान, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि शारीरिक क्रिया यांचा समावेश आहे. योगदान करणारे घटक म्हणजे स्थूलता, मधुमेह आणि अत्याधिक ताण. श्वसनात अडथळा येत असताना हृदय अनेक मिनिटे पंपिंग सुरू ठेवू शकते आणि ऑक्सिजनचा संचार करू शकते. तथापि लवकर हस्तक्षेप न केल्यास श्वसन अडथळा हृदयविकाराच्या झटकेकडे नेऊ शकतो. एकदा हृदयविकाराचा झटका आला की संचार थांबतो आणि महत्वाचे अवयव ऑक्सिजन पासून वंचित राहतात. जेव्हा श्वसन आणि हृदयविकाराचा झटका एकत्रितपणे येतात तेव्हा रुग्णाला 4 ते 6 मिनिटात क्लिनिकली मृत समजले जाते. मेंदूला हानी होण्यास सुरुवात होते आणि 8 ते 10 मिनिटांनंतर हानी उलटवता येत नाही. CPR म्हणजे छातीवर कंप्रेशन आणि कृत्रिम व्हेंटिलेशन यांचा एकत्रित उपयोग जो व्यक्तीला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जैविक मृत्यू रोखण्यासाठी डिझाईन केलेला आहे, जो व्यक्तींचे हृदय आणि फुफ्फुसांना यांत्रिकपणे काम करवत ठेवतो. आता या विषयाची तुमची समज तपासण्याची वेळ आली आहे. हे एक मूल्यांकन एक्झरसाइज आहे. सर्व प्रश्न समान महत्वाचे आहेत. तुम्हाला चाचणी पास करण्यासाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन.